बोगस बंधारे बांधणीमुळे कोट्यवधींची लाईलूट, जलसंधारण अधिकाऱ्यांसह ठेकेदार होत आहेत मालामाल। जलसंधारण विभागांतर्गत शहापुरात अनेक कोटींची कामे सिमेंट काँक्रीट बंधाऱ्यासाठी केली जात आहेत, पण यात उघड भ्रष्टाचार सुरू असल्याच्या घटना समोर येताना दिसत आहेत। बंधाऱ्यात टाकण्यात येणाऱ्या दगडी, निकृष्ट दर्जाचे मटेरियल या अन्य बाबींसह ठेकेदार व अधिकाऱ्यांची चंगल चांगलीच दिसत आहे। ठेकेदारावर कोणतेही दडपण नसल्याने ही बोगसगिरी आता खुलेआम होताना दिसत आहे। जलसंधारण विभाग व यातच समाविष्ट असलेले लघुपाट बंधारे विभाग या दोन्ही अंतर्गत अनेक कामेही आता सुरू आहेत। लेआउट दिल्यानंतर प्लास्टिंग केलेला दगड हाच बंधाऱ्यात वापरला जात असल्याचे अनेक वेळा निष्पन्न झाले आहे। वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून ते सामान्य अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचत असलेल्या टक्केवारीमुळे ही बोगसगिरी फावत असल्याचे दिसते। त्यामुळे गेल्याच वर्षी तालुक्यात बांधण्यात आलेल्या बंधाऱ्यात जर टिपूसभर पाणी शिल्लक राहत नसेल तर कोट्यवधींचा चुराडा हा निव्वळ अधिकारी व ठेकेदारांसाठी केला जातोय का, हा प्रश्न आता उपस्थित होत आहे। त्यामुळे दक्षता व गुणनियंत्रण विभाग हा मूग गिळून बसला असल्याने व अधिकाऱ्यांचे असणारे साठेलोटे यामुळे ही चोरी होताना आता दिसत आहे। लघु पाटबंधाऱ्याच्या बंधारात काही ठिकाणी तर असे दिसत आहे की पाणी साठवणूक क्षमता नसूनही त्याच जागी बंधारे बांधल्याचे दिसत आहे। जर पाणी साठवणूक क्षमता कमी असून त्या ठिकाणी बंधारे कसे काय बांधले जातात, हा प्रश्नही आता उपस्थित होत आहे। तर काही ठिकाणी जुने बंधारे तोडून त्या जागी नवीन बंधारे बांधल्याचा प्रताप ही उघडकीस येत आहे। त्यामुळे संतप्त शेतकरी यांना कोणताही फायदा न झाल्याने असमाधान व्यक्त करताना दिसत आहे। भूजल पातळी वाढावी व पावसाचे पाणी अडून शेतकऱ्यांच्या हितासाठी वापरात यावे यासाठी हे बंधारे बांधतात, पण आता नेमके उलट होताना दिसत आहे। यात अधिकारी व ठेकेदार मालामाल होत असून ही बोगसगिरी दनाटच सुरू आहे। त्यामुळे संबंधित विभागाने झोपेचे सोंग बंद करून ठेकेदार व अधिकाऱ्यांवर उच्चस्तरीय चौकशी लावावी अशी मागणी सामान्य जनता करत असल्याचे आता दिसत आहे। मशाल न्यूज नेटवर्क, पत्रकार शेखर जानके।